काहीही चुकीचं केलं नाही असं पार्थनं मला सांगितलं. सुप्रिया सुळेंकडून पुन्हा भासा पार्थची पाठराखण. योग्य वेळी सखोल चौकशी आणि अंतियोग्य तो तपास करण्याचंही केलं आवाहन. मंत्रालयात लाचखोरी हा गंभीर विषय. आपल्याच टीम मेंबरचं ऑफिस सील करणं ही त्याहून गंभीर बाब. झिरवाळ प्रकरणी सुप्रिया सुळेंचे सरकारवर गंभीर आरोप. अजितदादांची फाईल बंद करण्यास अमित शहांचा नकार. त्यानंतरच दादांच्या बाबतीत संशयास्पद गोष्टी घडायला लागल्या. संजय राऊतांचा गंभीर आरोप. मुंबईत पहिल्या क्लायमेट वीकचं मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन. 3 दिवसीय कार्यक्रमामध्ये हवामानाशी निगडीत प्रत्यक्ष उपाययोजना आणि विस्तारावर दिला जाणार भर. अजित पवारांचं विमान अपघात प्रकरणी दोन्ही रेकॉर्डमधील डेटा रिकव्हर करण्याचं काम सुरू. विमानातील दोन्ही रेकॉर्डरवर आगीचा दुष्परिणाम. AIBची माहिती. अजित पवारांच्या निधनावर मिटकरींकडून अजूनही शंका उपस्थित. ब्लॅक बॉक्सची माहिती रिकव्हर न झाल्यानं केले सवाल उपस्थित. हा अपघात नाही, प्रशासनानं केलेला खून आहे. मुलुंड मेट्रो स्लॅब अपघात प्रकरणी अमित ठाकरेंचा थेट आरोप. तर जनतेच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा, केलं आवाहन. परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी मोठी अपडेट. वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्यांची चौकशी. दोघांची नार्को तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट केली जाणार. माझ्या कार्यालयामध्ये लाचखोरी सुरू आहे याची कल्पना नव्हती. मंत्री झिरवाळ पत्रकार परिषदेतून दिली माहिती. मुख्यमंत्र्यांनी धाड टाकायला लावली असं वाटत नसल्याचंही केलं स्पष्ट. झिरवाळ नार्वेकरांमुळेच इज्जतीचं वस्त्रहरण. झिरवाळांच्या झिरवळीवर फडणवीस मायेनं हात फिरवतील. सामनातून झिरवाळ आणि राहुल नार्वेकरांवर टीकास्त्र. गणेश नाईकांविरोधात शिवसेनेचं पोलखोल अभियान. नाईकांची नवी मुंबईतली भ्रष्ट शिल्प शिवसेना उघड करणार. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मुंबईमध्ये दाखल. विमानतळावर राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घेणार भेट. मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे वाहतुकीमध्ये 13 तासांसाठी मोठे बदल. दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते आज वाहतुकीसाठी बंद. अनेक मार्गांवर अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी. बारामतीमध्ये अजित पवारांचा 10 फूट उंच ब्रॉन्झचा पुतळा. पुतळ्याचं कलकत्त्यामध्ये काम सुरू. नटराज कलादालनाच्या वतीनं पुतळ्याची उभारणी. तिसऱ्या मुंबईसाठी 4000 कोटी. नव्या भुयारी मार्गांसाठी 1189 कोटी रुपये. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवे संकल्प. 12वीच्या परीक्षा दरम्यान मास कॉपी प्रकरण. शिक्षण विभागानं केली तब्बल 587 विद्यार्थ्यांवर एकाच वेळी कारवाई. भौतिकशास्त्राच्या विषयाच्या पेपरला विद्यार्थ्यांनी केली होती मास कॉपी. होळीच्या पार्श्वभूमीवर धावणार एकूण 186 रेल्वे गाड्या. सावंतवाडी, मुंबई, नागपूर, बनारसह विविध मार्गांवरती रेल्वे सेवा. विशेष गाड्यांचं आरक्षण बुधवारपासून होणार सुरू. आजपासून सीबीएसईच्या 10वी 12वीच्या परीक्षा. यंदा दोन्ही वर्गांचे मिळून 43 लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा. कॉपी रोखण्यासाठी फिरती पथकही असणार तैनात. चेक बाउन्स प्रकरणामध्ये अभिनेता राजपाल यादवला मोठा दिलासा. अटी शर्तींकडून कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर. शिक्षेला तात्पुरती स्थगिती. मालवणमध्ये समुद्रात एकाच वेळी 75हून अधिक डॉल्फिन्सचं दर्शन. शिवला बीच जवळ ड्रोन कॅमेरामध्ये कैद आले इंडियन ओशन हम्बॅक डॉल्फिन.